नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काकसे. मी हिंद सेवा मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय बागडपट्टी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण नवीन पाठाला सुरुवात करण्याच्या ऐवजी असहकार चळवळ या पाठाचा भाग पाहणार आहोत आणि त्यातला जो मुद्दा आहे तो परत थोडासा घेणार आहोत, कारण आपल्याला संदर्भ लागेल. असहकार चळवळ प्रकरण 7. खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. संपूर्ण भारतातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता, मेन होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते आणि या युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खाली पांचाळ साम्राज्यात धक्का लावता येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले. भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर इंग्रज सरकारने असे आश्वासन दिले होते की खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावणार नाही. खुद्द इंग्लंडच्या प्रधानमंत्री यांनी हे आश्वासन दिले होते. कोणी दिलं होतं? इंग्लंडच्या प्रधानमंत्री यांनी. त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवला या वाक्यावर, या शब्दावर विश्वास ठेवला. पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. युद्ध संपल्याच्या नंतर इंग्लंडने जे आश्वासन दिलं होतं ते ब्रिटिश गव्हर्नमेंटने पाळलं नाही आणि या कारणामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. सर्वात महत्त्वाचं कारण हे, मुस्लिमांमध्ये संतापाची लाट का उसळली? तर इंग्लंडचे प्रधानमंत्री यांनी जे आश्वासन दिलं होतं युद्ध समाप्तीनंतर खलिफांच्या साम्राज्यास धक्का लावणार नाही, ते इंग्लंडने न पाळल्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली आणि खलिफाला सपोर्ट देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भारतभर मुस्लिमांनी एक चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. हिंदू आणि मुस्लिम जर एक झाले, त्या बेसवर, त्या आधारावर राष्ट्रीय चळवळ जर आपण सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असा महात्मा गांधीजींना विश्वास होता आणि त्यामुळे महात्मा गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार्य करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला.
ब्रिटिश गव्हर्नमेंटला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही. हा जो प्रस्ताव होता तो खिलाफत कमिटीने तात्काळ मान्य केला. विशेष बाब म्हणजे या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले, एकी दिसून आली आपली. आता आपण नवीन मुद्दा पाहणार आहोत, असहकार चळवळ. असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारताने ब्रिटिश शासनाची संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. महात्मा गांधींची अशी धारणा होती की भारतीय जनतेने जर ब्रिटिश गव्हर्नमेंटला कोऑपरेशन केलं नाही, सहकार्य केलं नाही, तर ब्रिटिश सरकार चालू शकत नाही. भारतीयांच्या सहकार्यावरच सर्व काही अवलंबून आहे. जर भारताने ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला, सहकार्य करायचं नाही, तर ते कोसळून पडेल. काय होईल? कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले की कसल्याही परिस्थितीमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला सहकार्य करायचं नाही, कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही. संपूर्ण असहकार पुकारला तर ते सरकार जास्त काळ टिकणार नाही. या चळवळीमध्ये सर्वांनी भाग घेतला पाहिजे असे आवाहन महात्मा गांधीजींनी भारतीय जनतेला केले. सन 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. असहकाराचा जो ठराव होता 1920 मध्ये नागपूर येथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलेलं होतं. कोणत्या सभेचं? राष्ट्रीय सभेचं अधिवेशन. कुठे भरलं होतं? नागपूर येथे. हा ठराव कोणी मांडला? चित्तरंजन दास. हा ठराव कोणी मांडला? चित्तरंजन दास. आणि मांडलेल्या ठरावाला तात्काळ मंजुरी मिळाली. असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली. भारतामध्ये असहकाराच्या चळवळीची संपूर्ण सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आली? महात्मा गांधीजींकडे. या ठरावानुसार
शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या ठरावानुसार जे गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस होते, कोर्ट, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, गव्हर्नमेंट स्कूल, कॉलेजेस यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला होता. आणि असहकार चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे होती? महात्मा गांधीजी यांच्याकडे होती. प्रश्न असा आहे, कोणकोणत्या गोष्टीवर बहिष्कार घालण्यात आला? नंबर 1, गव्हर्नमेंट ऑफिसेस. नंबर 2, न्यायालय. नंबर 3, परदेशी वस्तू. नंबर 4, गव्हर्नमेंट स्कूल. 5, कॉलेजेस. या सर्वांवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. असहकार चळवळीची वाटचाल. नवीन मुद्दा आहे, असहकार चळवळीची वाटचाल. आपण असहकार चळवळ म्हणजे काय हा भाग पाहिलेला आहे. आता आपण असहकार चळवळीची वाटचाल. असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. कोणत्या वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला? पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास हे त्या काळी प्रसिद्ध नामांकित वकील होते. आणि या वकिलांनी न्यायालयावर काय केला? बहिष्कार टाकला. अशा पद्धतीने असहकाराचा कार्यक्रम चालू होता. याच काळात कॉलेजवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली. नॅशनल एज्युकेशन. कोणती कल्पना राबवली? की शाळा कॉलेजवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली. नॅशनल एज्युकेशनची कल्पना राबवली. आणि त्याच काळामध्ये अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय व विद्यापीठे स्थापन झाली. नॅशनल स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी त्या काळामध्ये स्थापन झाली. याला काय म्हणायचं? नॅशनल एज्युकेशनची संकल्पना किंवा कल्पना. येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यावेळी जे इलेक्शन होते, निवडणुका होत्या, त्या संपूर्ण निवडणुकीवर भारतीय जनतेने बहिष्कार टाकला. कशावर बहिष्कार टाकला? निवडणुकांवर. परदेशी कापडावर बहिष्कार. दुसरा बहिष्कार कशावर? परदेशी कापडावर.
पहिला निवडणुकीवर, इलेक्शन. परदेशी कापडाच्या होळ्या परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानासमोर निदर्शने करण्यात आली. ज्या दुकानामध्ये परदेशी माल विकला जातोय अशा दुकानासमोर किंवा त्या दुकानामधून कापडाची विक्री होते अशा दुकानासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच परदेशी कापडांच्या होळ्या करण्यात आल्या. कोणत्या कापडाच्या? परदेशी कापडाच्या. आणि यामुळं परदेशी कापडाची आयात घटली. काय घटली? आयात घटली. सन 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. प्रिन्स ऑफ वेल्स हा सन 1921 मध्ये मुंबईत आला होता. त्याचं स्वागत हरताळ पाळून केलं गेलं. निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले. त्या दिवशी रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते, गाडी नव्हती. सर्व व्यापारी पेठ, दुकाने ही बंद होती. रस्ते निर्मनुष्य होते, संपूर्ण दुकाने बंद होती. अशा पद्धतीने राजपुत्राचे स्वागत केले. आसाम मधील चहा मळेवाले पासून बंगाल मधील रेल्वे कर्मचाऱ्यापर्यंत ही चळवळ पसरली. आसाम ते बंगाल चहा मळेवाल्यापासून तर रेल्वे कर्मचारी या सर्वांमध्ये ही चळवळ कायली पसरली. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली, दादागिरी सुरू केली. ही चळवळ कंट्रोल करण्यासाठी, असहकार चळवळ नियंत्रित करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटने दडपशाहीचे सत्र सुरू केले. कारण आसाम ते बंगाल चहा मळेवाल्यापासून तर पूर्ण कर्मचारी बंगालमधील या सर्वांमध्ये चळवळ पसरलेली होती. आणि कसल्याही परिस्थितीत ब्रिटिश गव्हर्नमेंटला असहकार चळवळ आटोक्यात आणायची होती. आणि त्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटने दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा येथे
गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. 1922 मध्ये ही मिरवणूक अतिशय शांततेत चाललेली होती आणि या मिरवणुकीवर पोलिसांनी काय केला? गोळीबार केला. ही घटना कुठं घडली? गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा या ठिकाणी. गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा कधी घडली? फेब्रुवारी 1922 मध्ये. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. पोलिसांनी गोळीबार केल्याच्या नंतर जमाव संतप्त झाला आणि या जमावाने पोलीस चौकीला काय केली? आग लावली. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. जमावाने आग लावल्याच्या नंतर एक पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमध्ये किती पोलीस ठार झाले? 22. आणि या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. का चळवळ केली? तर वर जो घटनेचा उल्लेख केलेला आहे मी, त्या घटनेमुळे महात्मा गांधीजी व्यथित झाले आणि त्यामुळे महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. आता आपल्या माहितीसाठी सांगतो, मुळशी सत्याग्रह असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याने शासनाविरुद्ध सत्याग्रह केला. पुणे जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. तर पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात तेथील शेतकऱ्यांनी कोणाविरुद्ध सत्याग्रह केला? शासनाविरुद्ध, ब्रिटिश गव्हर्नमेंट विरुद्ध. आणि या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले. या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? सेनापती पांडुरंग महादेव बापट. मुळशी सत्याग्रह. सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले आणि यासाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. पांडुरंग महादेव बापट यांना किती वर्षाची शिक्षा झाली? 7 वर्षाची शिक्षा झाली. आता नवीन मुद्दा आहे. 1922 मध्ये गांधीजी यांना अटक. मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. कधी अटक करण्यात आली? 1922 मध्ये. त्यांच्यावर यंग इंडिया 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. यंग इंडिया 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा
काय आरोप ठेवला त्यांच्यावर? यंग इंडिया या वर्तमानपत्रात राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवला गेला. हा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. कोणावर भरण्यात आला? महात्मा गांधीजीवर. का? तर राष्ट्रद्रोही लेख लिहिला म्हणून. कोणत्या वर्तमानपत्रात? यंग इंडिया. त्यासाठी अहमदाबाद येथे खास न्यायालय स्थापन केले गेले. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहर या शहरात स्पेशल असं न्यायालय स्थापन केलं गेलं आणि गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. पुढे प्रकृती अस्वस्थ कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली. किती वर्षाची शिक्षा करण्यात आली? 6 वर्षाची शिक्षा सुनावली. आणि काही प्रकृती अस्वस्थ या कारणास्तव महात्मा गांधीजी यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा भाग इथे संपलेला आहे. धन्यवाद.